तुम्हाला माहिती आहे का की हार्दिक पांड्या IPLची मॅच खेळू शकणार नाहीये. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या सध्या डोमेस्टिक क्रिकेट खेळतोय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत पांड्याला संधी मिळाली नव्हती, पण तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसू शकतो आणि मग येणारे IPL. हार्दिक अर्थातच मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. IPL 13 मार्चपासून सुरू होणार आहे. या IPLमध्ये पांड्यावर एका मॅचसाठी बॅन लागलाय, तुम्हाला माहिती आहे का? येस, हार्दिक पांड्या IPLची पहिली मॅच खेळू शकणार नाहीये. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला स्लो ओव्हर रेटमुळे बंदीला सामोरं जावं लागणार आहे. ओव्हर वेळेवर न केल्याने BCCI कॅप्टन आणि खेळाडूवर कारवाई करत असतं. मागच्या IPLमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या मॅचमध्ये हार्दिकला वेळेत ओव्हर पूर्ण करता आली नाही. ठराविक वेळेत मुंबईनं ओव्हर पूर्ण न केल्यानं आता हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घातली जाऊ शकते. दरम्यान जर पहिल्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या खेळणार नसेल तर मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी कोण करणार असा सवाल विचारला जातोय. रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार अशी चर्चा देखील सुरू आहे. सूर्यकुमार यादव याला स्टँडिंग कॅप्टन देखील केलं जाऊ शकतं असंही म्हटलं जातंय. जसप्रीत बुमराह सुद्धा मुंबईकडे चांगला पर्याय आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीच सांगा.